लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ सरसकट सर्व लिंगायत बांधवांना द्या, याकरिता उद्या दिनांक 9 कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत साखळी उपोषण होणार आहे. 50,000हून लिंगायत बांधव सहभागी होणार असून मागण्यांबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय बेमुदत साखळी उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा नगरसेवक संजय तेलनाडे व जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी पत्रकार बैठकीत दिला. श्री तेलनाडे म्हणाले, शासनाने 3 वर्षापूर्वी लिंगायत समाजाच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. मात्र त्यातील योजनांचा लाभ केवळ इतर मागासवर्गीयांना होत असून खुल्या वर्गातील लाभ द्यावा, त्यासाठी शासनाने महामंडळाला स्वायत्तता द्यावी, 1000 कोटींची तरतूद करावी, ही प्रमुख मागणी आहे, असे सांगून श्री तेलनाडे म्हणाले, समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा ही मागणी आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे म्हणाले, लिंगायत समाजाच्या मागण्यासाठी गेल्या महिनाभर संपूर्ण जिल्ह्यात समाजापर्यंत जाऊन पोहोचलो असून उद्याच्या मोर्चाने आंदोलनासाठी जिल्ह्यातील 40,000वर बांधव सहभागी होतील. उद्या मोर्चा होईल, त्यानंतर धरणे आंदोलन सुरू होईल. शासनाने दखल घेतली तर ठीक, अन्यथा सकारात्मक निर्णय होईपर्यंत बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येईल. यावेळी मनोजकुमार रणदिवे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, अण्णासो कागले, स्वप्नील चौगले, संतोष पाटील, शंकर बिराजदार, राजू चौगले, राहुल राजमाणे, राजेंद्र पिंपळे, अभिजित नायकवडे, सुधीर शहापुरे, सुनील गोटखिंडे, प्रसन्न परीट, दत्तात्रय कुंभार, दत्तात्रय खडके, दत्तात्रय भेंडवडे, प्राध्यापक संजय पाटील आदी उपस्थित होते. SK न्यूज सुरेश कांबळे, कुरुंदवाड.